गावातील महिला जर पुढे आली तर गावाची प्रगती, त्या महिलांच्या घरची प्रगती ही भरपूर ठिकाणी चर्चा होती की बाबा काही पुरस्कार असेच मिळतात, काही कार्य नसतं पुरस्कार मिळतात. तर तुमचं काय सांगणं आहे बाबा की तुम्ही बरोबरच, म्हणजे आपली शरीरयष्टी तर चांगली राहावीच, परंतु ह्याच्याबरोबर कुठलेही व्यसन न करता चांगल्या पद्धतीने आपलं आरोग्य भारत भूषण नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 हा तुम्हाला अवॉर्ड मिळालाय. हा अवॉर्ड तो तुम्हालाच का मिळाला? तिच्या गावांच्या बाबतीत वेगळा अनुभव आहे, आपल्या गावाच्या बाबत वेगळा अनुभव आहे. माझं मत असल्या गावातील नाव कसं उंच होईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला. सर्व हा पुरस्कार बारामती तालुक्यातील पहिले सरपंच असतील त्यांना हा पुरस्कार नवी दिल्ली इथे भेटलेला आहे. टीम या ठिकाणी आली होती, त्यांनी आपल्या गावामध्ये फिरून पदारी वाढली आहे. आता वडगाव निंबाळकर तरुण पिढी ही भरकटलेली गेली आहे. तरुण पिढीसाठी बाबा तुमचं काय सांगणं आहे किंवा काय योजना असतील तुमच्या, काय कल्पना आहे तुमच्या? 500च्या वरती आपण घरकुल आणलं. केंद्रीय पद्धतीची शेती ह्याच्यासाठी अवलंबली पाहिजे, हे देखील ह्याच्यातून सांग. गाव तर पाठीमागं आहेच, म्हणजे गावातील जनता माझ्या बरोबर आहे. त्यांना एक भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्याबद्दल मला एक अभिमान वाटतोय. जनावरं पाळण्याची संख्या दूध जास्त व्यवसाय भरपूर आहे आहे. किंवा दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर. लोक माझ्याजवळ अक्षरशः मी भेटायला गेल्यावरती रडायची. गरज काय राहिलेली तर गावामध्ये गरज आहे आपल्याला या ठिकाणी मुलांना MPSC UPSC ची तयारी करायची. महापुरुष जयंती कशी साजरी केली पाहिजे, कुणालाही गावामध्ये झालं पाहिजे, ह्याच्यासाठी गेली 5 वर्ष आपण दादांच्या पाठीमागे झालं तर मुलांना बाबा मोबाईल पेक्षा खेळण्यात रस वाढेल. आणि वडगाव निंबाळकर या गावासाठी भरपूर प्रमाणात काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी सरपंच श्री सुनील दत्तात्रय डोले यांना पुरस्काराने सन्मान केलेला आहे. याबद्दल त्यांची यशगाथा किंवा हा कोणता पुरस्कार आहे, हा पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल काय या पुरस्काराची माहिती असेल किंवा पुरस्कार काय हे तुम्हाला सर्व या ठिकाणी माहिती मिळणार आहे. त्यांचा परिचय घेऊया. सत्ता न्यूज रिपोर्टर टीम आणि समस्त ग्रामस्थ वडगाव निंबाळकर यांच्याकडून तुमचे अभिनंदन. आणि हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुम्ही समाजाला किंवा नागरिकांना काय सांगाल? थोडा तुमचा स्वतःचा परिचय द्या आणि हा पुरस्काराबद्दल माहिती सांगा. मी सुनील दत्तात्रय डोले, सरपंच ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. परवाच मला भारत भूषण नॅशनल एक्सलन्स सरपंच पुरस्कार मला मिळाला. दिल्लीमध्ये मी त्या ठिकाणी जाऊन तो पुरस्कार मी घेतलेला आहे. जो पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे त्या पुरस्कारामध्ये तुमच्या घरच्यांचा काय सिंहाचा वाटा असेल, खरेच वाटा असेल, सॉरी, तर तुमच्या पत्नीचा परिचय द्या, मुलाचा परिचय द्या. पत्नी आहे समीना सुनील डोले, ही आणि सई माझी मुलगी आणि शिवतेज माझा मुलगा. परवा पुरस्काराला जाताना सई, समीना आणि मी आम्ही तिघेजण गेलो होतो. हा पुरस्कार तुम्हाला कुठे मिळाला? पुरस्कार मला दिल्लीला मिळाला. त्या ठिकाणी महाराष्ट्र सदनामध्ये एक हॉल बुक केलेला होता आणि त्या हॉलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर झाला. हा जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्कार येण्यासाठी तुम्हाला कुणी आमंत्रित केलं होतं? त्या पुरस्कारासाठी इंडियन गॅलेक्सी फाउंडेशनची टीम या ठिकाणी आली होती. त्यांनी आपल्या गावामध्ये फिरून काय काय कामं झाली आणि कोणत्या वर्षामध्ये काय काय कामं केली ही सगळी माहिती माझ्याकडून घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी हा पुरस्कार मला 1 महिन्यानंतर त्यांनी तो डिक्लेअर केला. हा पुरस्कार मिळण्यामागं म्हणतात की यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो. तुमच्या पत्नींचा तुम्हाला कसं सहकार्य लागतं? 100% लागतं. मला माझी पत्नी असेल, आई असेल किंवा माझी मुलं असतील, घरातले कुटुंब आणि हा परिवार असेल, मित्र परिवार आहे, शिवाय आमचे डोले कुटुंबीय जे असतील सगळे, हे मला इलेक्शनच्या बाबत किंवा गावातील कामांच्या बाबत पूर्ण मदतीने, कुठं काही अडचण असेल तरी त्या ठिकाणी जाऊन ते सॉल्व्ह करून पुढे नेण्यासाठी नक्की मदत करत असतात. हा पुरस्काराचं महत्व काय सांगाल तुम्ही?
खरं तर हा पुरस्कार मी बरेच वर्ष या ठिकाणी गावामध्ये काम करत होतो किंवा करत आहे. गेली 15 ते 20 वर्ष झालं 20 वर्ष झालं ग्रामपंचायत सदस्य. शेवटच्या वर्षामध्ये मी 8-9ला सरपंच झालो. त्यावेळी रात्री दिवस मी जवळजवळ 18 ते 20 तास गावामध्ये काम केलं. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस दादांनी जी कौतुकाची थाप माझ्यावरती टाकली, एक इतकी कामं गावामध्ये 8 ते 9 महिन्यामध्ये आपण गावामध्ये केली. गावामध्ये कामं करत असताना गावामध्ये वेड्या बाबळी इतक्या वाढलेल्या होत्या. सुरुवातीला अजितदादांनी मला त्यासाठी एक मशीन, जलसंपदा विभागाचं मशीन दिलं. गावामध्ये 3 महिने ते मशीनचं काम चालू होतं. इतकं स्वच्छ गाव केलं आणि एक 9 महिन्यामध्ये एक गावामध्ये सुनील पवार ग्रामसेवक होते त्यावेळेस. त्यांनी आणि आम्ही रात्री 8 वाजता 9 वाजता म्हटलं तरी प्रस्ताव केले आणि ते पुण्याला घेऊन जायचो. वास्तविक पाहता पुण्याला गेलं तर लगेच मंजुरी मिळत नाहीत, परंतु त्यावेळेस आम्ही जाताना काय वेळेस मी पुण्याला दिवसातून 2 वेळा राऊंड झाले. अशा पद्धतीने कामं करत गेलो, झपाटल्यासारखी कामं केली आणि 9 महिन्यामध्ये इतके कामं झाल्यानंतर अजितदादांच्या कार्यक्रमासाठी भूमिपूजन आणि उद्घाटन ही कामं आपण गावामध्ये घेतली असताना दादांनी शेवटी म्हटले की बस आता पुढच्या वेळेस बाकीचे उद्घाटन भूमिपूजन घेऊ. एवढी कामं आपण गावामध्ये त्यावेळेस केली होती. म्हणजे आज हा पुरस्कार मिळाला. मला वाटत होतं की हा आपल्याला आधीच मिळायला पाहिजे होता. त्यावेळेस देखील अशीच कामं भरपूर झाली होती. कोरोनासारख्या महामारीनंतर वडगाव निंबाळकर मध्ये बारामती तालुक्याचा सर्वात मोठा महिला मेळावा तुम्ही घेतला होता. त्या महिला मेळावा घेण्यामागचं कारण काय? खरं तर महिला मेळावा ज्यावेळेस आम्ही कोरोनानंतर म्हणजे 2021ला नवीन आमची ग्रामपंचायतची बॉडी या ठिकाणी निवडून आल्यानंतर पहिला कार्यक्रम म्हणजे 15 जानेवारीला सत्ता आल्यानंतर पहिला कार्यक्रम सरपंच होण्याच्या आधी गावामध्ये आपल्याला ज्या महिला आहेत त्या महिलांना कुठंतरी आपल्याला संधी द्यायची आणि पाठीमागचा पाहिलेला अनुभव गावातील महिला जर पुढे आली तर गावाची प्रगती, त्या महिलांच्या घरची प्रगती हे सगळं लक्षात घेऊन आपण 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गावातील ज्या महिलांना संधी कुठंतरी व्यासपीठ मिळावं आणि बचत गटांच्या माध्यमातून गावातल्या महिलांची प्रगती व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपण त्या ठिकाणी एक 8 मार्च रोजी महिला मेळावा आपण आयोजित केला. या महिला मेळाव्यामध्ये बचत गटांनी वेगवेगळ्या प्रकारचे केलेले पदार्थ असतील, जे पदार्थ आज म्हणजे मला कुतूहल वाटतंय की काही महिला बचत गटांचे जे प्रॉडक्ट आहेत त्यांना आज लेबल लावून त्यांनी आपल्या राज्याच्या बाहेर म्हणजे देशामध्ये ते प्रॉडक्ट आपल्या वडगावमधले गेलेले आहेत. ह्याच्यामुळं गावाचं नाव झालं. त्या महिलांचा प्रपंचामध्ये मोठा हातभार झाला. गावाची प्रगती त्याच्यामुळं होत चाललेली. हे सगळं महिलांच्यामुळं आपण करत चाललोय. हा सन्मान तुम्ही महिला मेळावा घेतला होता. त्यानंतर आपल्या आदरणीय आपल्या सुमित्राताई पवार यांनी सुद्धा त्याची दखल घेतली होती. त्या कार्यक्रम आल्या होत्या. महिला बचत गट वडगाव निंबाळ गावामध्ये किती महिला बचत गट आहेत? तुम्ही कशा प्रकारे महिलांना प्रोत्साहन देता? किंवा गावात आज 75 महिला बचत गट आपल्या जिल्हा परिषदेच्या थ्रू काम करतात. तसेच माविमचे देखील 16 बचत गट आहेत. म्हणजे आज 91 बचत गट गावामध्ये आहे. त्या 91 बचत गटांच्या माध्यमातून ते गावातील जवळजवळ म्हणजे 10 ते 15 महिला एका बचत गटामध्ये 20 पर्यंत महिला बचत गटांची संख्या आहे. म्हणजे महिला आहेत. ह्या महिला आज शेळ्यांच्या पासून ते इतर सगळे उद्योग म्हणजे शेळी व्यवसाय असेल किंवा दुग्ध व्यवसाय असतील किंवा तुमचे एखादे कुरवडे असतील, पापड असतील, लोणची असतील, चटणी असतील, इतके लघु उद्योगापर्यंत ह्या महिला गेलेल्या आहेत आणि त्यांनी ते कार्य केलंय. ह्याच्यात दुसरा विषय असा घेतला मी की त्या 8 मार्चला आपण महिला दिन साजरा करत असताना ज्या महिलांना म्हणजे सुरुवातीला पहिल्या वर्षी आपण काय केलं की त्यांना आदर्श माता पुरस्कार वडगावमध्ये सुरू केले. त्या आदर्श माता पुरस्कारांमध्ये
आपण आदर्श माता पुरस्कारांमध्ये महिलांना अजून कुठली संधी देता येते. मग पहिल्या वर्षी आपण काय केलं की ज्या मातांचे मुलं चांगल्या पद्धतीने क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झालेले आहेत त्यांचे आपण सत्कार घेतले. तसेच त्याच्याबरोबर आपण ज्यांनी कोविड काळामध्ये काम केलं मग त्या सगळ्या महिला असतील, कोणी आशा सेविका असतील, डॉक्टर्स असतील, त्यांचे देखील आपण त्या ठिकाणी सत्कार केले. त्यांना आदर्श माता हा पुरस्कार आपण वडगावमध्ये दिला. दुसऱ्या वर्षी गावातील काही नोकरीसाठी बाहेरगावी मुलं गेलेत आणि त्यांना चांगलं घडवण्याचं काम ज्या मातांनी केलं त्यांचे देखील आपण दुसऱ्या वर्षी सत्कार केले. तिसऱ्या वर्षी देखील आपण असेच सत्कार एक चांगल्या पद्धतीने शेती करतात किंवा शेतकऱ्यांची मुलं की जे शेती चांगल्या पद्धतीने करायला लागले त्यांचे सत्कार आपण घेतले. आता या वर्षी देखील आपण आदर्श मातांचा सत्कार घेत असताना एक अशी संकल्पना आली आणि महिलांना ज्या महिलांची मुलं दिव्यांग आहेत, खरं तर एक असं वाटलंय की ते दिव्यांग माता आपली मुलांचे देखभाल कशी करतायत, त्या आपल्या दिव्यांग मुलांचं भवितव्य त्यांना पुढे दिसत असताना देखील त्या माता आज त्या मुलांचं संगोपन करतात. हे संगोपन करत असताना त्यांना जो त्रास होतो, त्यांना जे ते त्या मनापासून करत असताना कुठलीही तमा न बाळगता ते त्या मुलांना व्यवस्थित, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांना व्यवस्थित सांभाळत असतात. हे मग यावर्षी आपण त्यांचा सत्कार घेण्याचं असं ठरवलंय. आतापर्यंत कोणत्या पुरस्काराने तुम्हाला सन्मानित केलेले? आतापर्यंत किती पुरस्कार तुम्हाला मिळालेत? मला आतापर्यंत 4 ते 5 पुरस्कार मिळाले. वास्तविक पाहता हे पुरस्कार म्हणजे मला त्या पुरस्कारासाठी कोणाला असं सांगावं लागलं नाही की बाबा मला पुरस्कार द्या, मला पुरस्कार मिळाला पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता भरपूर ठिकाणी चर्चा होती की बाबा काही पुरस्कार असेच मिळतात, काही कार्य नसतं, पुरस्कार मिळतात. तर तुमचं काय सांगणं आहे बाबा की तुम्ही एक आदर्श सरपंच म्हणून तुम्हाला हा पुरस्कार आहे, इतर कामामध्ये तुम्हाला सन्मानित केलेला आहे, काही ठिकाणी तुम्हाला बरेच समाजभूषण पुरस्कार मिळाले आहेत. तर तुम्ही काय सांगाल किंवा जे आपले प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना सांगाल काय? ज्यावेळेस सुरुवातीला मला जो पुरस्कार मिळाला 2023 मध्ये, त्यावेळेस वास्तविक पाहता मी समाजासाठी आधी काम करत बसलो. समाजामध्ये काम करत असताना वडगाव निंबाळकरमध्ये तालुक्यामध्ये एखादं सावतामाळी मंदिर नाही अशा पद्धतीचं मंदिर आपण वडगावमध्ये या ठिकाणी केलं. समाजातील सगळी लोक एकत्र आणून त्या समाजातील काही मंडळी बरोबर घेऊन जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी मंदिर, सरकारी निधी असेल, आमच्या स्वतःच्या लोकवर्गणी असतील, हे सगळं करून ते मंदिर आपण स्थापन केलं. गावात एक चांगलं वैभव निर्माण केलं. हे मंदिर करत असताना मग ते ज्यावेळेस आपलं मंदिर पाहिलं, हे तालुक्यातील लोकांनी पाहिलं, बाकीच्या जिल्ह्यातील मंडळी आज किंवा आपल्या गावातील लोक बाहेर आहेत त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी मग सजेस्ट केलं की बाबा बारामतीत मग त्याचं कोणीतरी एक आपण घेतलं ना, त्या लोकांनी बाबा कोण करतंय हे सगळं. मग ह्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार बारामतीत सावतामाळी मंदिराचे जे बारामतीचे ट्रस्टी आहेत त्यांनी त्या ठिकाणी तो पुरस्कार आपल्याला दिला. आतापर्यंत किती विकास कामे वडगाव निंबाळकर गावात झालेली आहेत आणि वडगाव निंबाळकर या ठिकाणी कोणकोणत्या कामांचं आता पदार्पण आहे किंवा तुम्ही करणार आहात? थोडक्यात सांगायचं तर ह्या 5 वर्षातलीच कामं मी सांगतो. ह्या 5 वर्षामध्ये जवळजवळ आपण वडगावमध्ये 500च्या वरती आपण घरकुल आणले. मग त्या यशवंत घरकुलमधून जवळजवळ 12 घरकुल आपण त्या ठिकाणी बसवले. तुमच्या मोदी आवास योजनेतून आजपर्यंत 7 घरकुलं बसवले. 400च्या वरती घरकुलं आपली प्रधानमंत्री आवासमधली आपण मंजूर केलेली. शिवाय रमाई आवास योजनेतून 80 ते 82 पेक्षा जास्त घरकुलं या ठिकाणी लोकांची बसलेली आहेत. म्हणजे ज्या गोरगरिबांसाठी आपण या ठिकाणी काम करतोय त्या गोरगरिबांना राहण्यासाठी चांगलं घर मिळावं हा आपला पहिला उद्देश होता आणि तो उद्देश मला वाटतं या पंचवार्षिकमध्ये मला पूर्ण करायचा आहे.
आणि राहिलेली जी लोक आहेत, आता परवाच किस्सा सांगतो की या ठिकाणी जे नवीन सरकार आलं, ग्रामविकास मंत्री गोरे साहेब झाल्यावरती मी गोरे साहेबांची वेळ घेऊन त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना असं पत्र दिलं की ओपन समाजातील, आज ओबीसी समाजासाठी सरकारने मोदी आवास योजना आणली, रमाई आवास योजना तुमच्या SC ST साठी आणली, शबरी आवास योजना आणली जी पारधी समाज असतील किंवा भटक्या विमुक्तांसाठी ती आणली, पण ओपन समाजातील लोकांना घरकुलांचा लाभ देता येत नाही. जे मराठा समाजातील ओपन कास्ट मध्ये लोक आहेत त्यांना घरकुल मिळत नाही, त्यासाठी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला. मग त्या गोरे साहेबांना ते पत्र दिलं की तुम्ही हा विषय म्हणजे माझ्या गावापुरता नाहीये, हा विषय राज्यासाठी आहे की राज्यातील ओपन समाजाच्या जे गोरगरीब आहेत, गरजू आहेत, त्यांना घरकुल मिळावं. ह्याच्यासाठी मी पत्र परवा त्यांना दिलं आणि मला वाटतंय थोडे दिवसांमध्ये त्याचा GR पण मला वाटतंय आलाय की आता परत मीटिंग घेऊन ज्यांना घरकुलांची गरज आहे त्यांना ती घरकुलं द्यायची. म्हणजे काही विषय असे असतात की ते आपल्याला सुचलेली एक युक्ती असते, परंतु तो सगळ्यांसाठी घडत असतो. एक किस्सा सांगतो की मागच्या एक 7 वर्षापूर्वी, 7 ते 8 वर्ष झाली, त्यावेळेस घरकुलांच्या वडगावमधून 60 ते 65 घरकुलं बसवायची होती. जिल्हा परिषदेने सांगितलं की आता घरकुलांचा विषय बंद झालाय. म्हणजे जे राहिलेली होती यादी, मला वाटतं 10 वर्ष होऊन गेली त्याला, तर ती यादी रद्द झाली आणि आता यापुढे घरकुलं टाकता येणार नाही. मी दादांच्याकडे गेलो आणि दादांना ते पत्र दिलं की आयुक्तांना आपल्या मार्फत सांगण्यात यावं की बाबा ह्या लोकांना तर ते घरकुलं मिळणार नाहीत आणि ते घरकुलांचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणजे तालुक्याचा नेता सुद्धा कसा असावा. अजितदादांना दिलेलं पत्र त्यांनी त्या आयुक्तांना पाठवलं. बंद केलेली घरकुलं त्यांनी ज्यावेळेस दिली त्यावेळेस मंजुरी दिली. जिल्ह्यात 4000 घरकुलं माझ्या एका पत्रामुळे मिळाली आणि हे मला जिल्हा परिषदेतून सांगितलं त्यावेळेस माहीत झालं. म्हणजे आपली पत्र काही वेळेस अशा उपयोगी पडतात की त्यावेळेस ते आपल्यालाच नाही तर ते आपल्या गावासाठी नाही तर ते जिल्ह्यासाठी सुद्धा सर्वांसाठी ते पत्र दिल्यानंतर सर्व इतरही ग्रामपंचायत त्यांचा फायदा होत असतो असं तुमचं सांगणं आहे की. आणि आता तुम्ही हा पुरस्कार मिळालाय, पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला अजून जबाबदारी वाढली आहे. आता वडगाव निंबाळकर तरुण पिढी ही भरकटलेली गेली आहे. तरुण पिढीसाठी बाबा तुमचं काय सांगणं किंवा काय योजना असतील तुमच्या, काय कल्पना तुमच्या? तरुण पिढीने पहिल्यांदा म्हणजे मी पाहत असताना हायस्कूलमध्ये मी ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस त्या मुलांना 8वी 9वी 10वी असेल त्यांना आपल्या शारीरिक तब्येतीबरोबरच म्हणजे आपली शरीरयष्टी तर चांगली राहावीच, परंतु ह्याच्याबरोबर कुठलंही व्यसन न करता चांगल्या पद्धतीने आपलं आरोग्य राहावं. तसेच शिक्षणामध्ये आज मी पाहतोय मुली पुढे आहेत, पण गावातील बरीचशी मुलं शिक्षणाच्या पाठीमागे न जाता एक मोबाईलच्या द्वारे फक्त ते मोबाईलमुळं खरं तर शिक्षणाचं बेकारी होत चालली. गावातील मुलं ते मोबाईलच्या आहारी गेलेत. तर त्याच्यासाठी लेक्चर घेऊन आपण त्या ठिकाणी हायस्कूलमध्ये एक मुलांचं चांगलं त्यांचं शिक्षण घडावं किंवा भविष्य घडावं, ते मुलांना चांगलं वळण लागावं ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. मग त्याच्यासाठी काय केलं अजून तर आता मध्यंतरी गेल्या 3 वर्षापूर्वी आपल्या शाळेतील रनिंग ट्रॅक असेल, आता तो रनिंग ट्रॅक केल्यामुळं गावातील हायस्कूलमधील 4 मुली या रनिंगच्या माध्यमातून राज्यस्तरापर्यंत गेल्या. त्या राज्यस्तरीय त्यांना बक्षीस मिळाल्यानंतर आपण त्यांची गावात मिरवणूक काढली. सगळ्यात महत्वाचं ज्यांना फक्त घरची भाकरी मिळते त्या 2 मुली आहेत ठोंबरे नावाच्या, त्यांना घरापर्यंत म्हणजे घरी खायला व्यवस्थित नाहीये, घरात फक्त भाकरी आणि कालवणाशिवाय काय मिळत नाही. अशा मुलींचा त्या रनिंगमध्ये भाग घेतलेला पाहून त्या मुलीचं कौतुक केलं आणि त्या मुलींचं त्यांना काहीतरी केलं पाहिजे. मग स्वतः आम्ही सगळ्यांनी वर्गणी गोळा केली. त्या महिलांना आपले मित्र परिवार आहेत, समजा जांतराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असतील किंवा इतर सगळी मंडळी, सर्व समाजातील जे मंडळी आहेत आपलं मित्र परिवार असेल की त्यांनी ते कौतुक केलं. बँड लावून त्यांची आपण मिरवणूक काढली. त्या मुलींना काय कमी असेल ते आपण वर्गणी करून त्यांच्यापर्यंत दिलं. मग त्यांचे स्केचर्स असतील
ड्रेस असतील किंवा जाणं येणं असेल, हे सगळं आपण आपल्या गावातील लोकांच्याकडून वर्गणी गोळा करून स्वतः या ठिकाणी पिंटू किरवे असतील किंवा इतर सगळे असतील, ह्यांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन एक चांगलं आपल्या गावातील नाव कसं उंच होईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला. सर्व समाजातील घटकातील पुरुष असतील त्यांचा सहभाग यामध्ये असतो गावचं नाव होण्यासाठी. मला सांगा, तुम्ही शेतकरी असेल किंवा आपली अर्थव्यवस्था असेल ग्रामपंचायतीची, ती बळकट करण्यासाठी कोणकोणत्या योजनांचा लाभ आतापर्यंत ग्रामपंचायतीने मिळवून घेतलेला आहे, किंवा शेतकऱ्यांसाठी काय बाबा आतापर्यंत काय निधी असेल किंवा योजना असेल त्याचा लाभ दिलेला आहे तुम्ही? आता मध्यंतरी गाय गोट्याची प्रकरणं निघाली. एक डॉक्टर पशुवैद्यकीय अधिकारी आपले जोशी डॉक्टर आहेत, तर त्यांना सांगितलं की गाय गोट्याची प्रकरणं गावामध्ये जास्त बसवा, कारण आपल्या गावामध्ये जनावरं पाळण्याची संख्या दूध जास्त व्यवसाय आहे भरपूर आहे. किंवा दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. मग ते दुग्ध व्यवसायाच्या निमित्ताने लोकांना जर तरुणांना गाय गोट्याची जर प्रकरणं केली तर त्या ठिकाणी ते एक धंदा त्या मुलांना सुरू होईल. म्हणून जवळजवळ मला वाटतं 100 ते 150 प्रकरणं आपल्या गावामधून त्या गायगोट्याची केलेली. शेळी पालनची देखील प्रकरणं त्या डॉक्टरांच्याकडून आपण बरीचशी बसवून घेतलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीने शिवाय आपण पीक स्पर्धा देखील आयोजित केली होती. पीक स्पर्धा बाबा गहू असेल किंवा ऊस असेल, त्या पीक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांनी जर प्रगती केली किंवा त्यांचे जर उत्पन्नात वाढ केली तर त्याच्यात सुद्धा लोकांची प्रगती होऊ शकते. हा बेस धरून आपण ती पीक स्पर्धा केली. पुढं आपल्याला सहलीचं पण नियोजन आहे की गावातून शेतकऱ्यांच्या सहली गेल्या पाहिजेत. बाकीच्या राज्यातील किंवा बाकीच्या जिल्ह्यामधील शेतकरी काय करतात आणि ते कुठल्या पद्धतीची पिकं घेत आहेत, वेगवेगळे तंत्रज्ञान असेल, वेगवेगळी माहिती असेल ती शेतकऱ्यांना मिळली पाहिजे. ती माहिती मिळण्यासाठी म्हणून आपलं ते पण नियोजन आहे की शेतकऱ्यांच्या सहली काढणं. कोरोनानंतर भरकटलेली अर्थव्यवस्था असेल किंवा तुमच्या कुटुंबातील तुमचे बंधू असतील त्यांना देवाज्ञा झाली, काही म्हणणे की सरपंच आता खचलेत किंवा त्यांनी विकास कामाकडे लक्ष दिलेलं नाहीये, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? की बाबा परत तुम्ही त्याच जोमाने त्याच शक्तीने ताकदीने परत तुम्ही गावचा गावगाडा चालू केला, तर त्याबद्दल तुमचं काय सांगणं आहे? खरं तर मागच्या 3 वर्षापासून म्हणजे माझ्या आईला कॅन्सर झाला, बंधूंना कॅन्सर झाला. मग हे सगळं करत असताना आईचं तब्येत व्यवस्थित झाली, परंतु बंधूंच्या तब्येतीकडं इतकं लक्ष दिलं परंतु उपयोग झाला नाही. वास्तविक पाहता ह्याच्यासाठी मी स्वतः माझी जमीन सुद्धा मी रासायनिक न ठेवता, कुठलंही रासायनिक मिक्सचर किंवा रासायनिक काहीच न वापरता, औषध सुद्धा त्या प्लॉटमध्ये आम्ही वापरलं नाही. सगळे सेंद्रिय सेंद्रिय पद्धतीची शेती ह्याच्यासाठी अवलंबली पाहिजे, हे देखील ह्याच्यातून सांगतो. खचलो जरूर मी, कारण बंधूंचं मला पूर्ण हातभार होता. गावातील कामं करताना आपलं गाव काही छोटं नाही. त्या गावामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी म्हणजे इतकं जवळजवळ इतकी माझ्याकडे तुम्ही जर पाहिलं तर ग्रामपंचायतचीच जास्त कागदपत्र सापडतील. हे सगळी पत्र देणं, कामं करणं. मला रात्री 11 वाजता किंवा रात्री झोपेतून उठवलं तरी कुठं काय काम करायचंय हे मी लगेच सांगू शकतो. एवढ्या पद्धतीचं माझं प्लॅनिंग असतंय. तेवढं सगळं मी चिंतत असतोय की गावात प्रगती, आपल्या गाव इतर गावांच्या तुलनेमध्ये पुढं कसं जाईल हे मी ठरवत असतो आणि त्याच्यासाठी माझ्या बंधूंची मला साथ होती. पण आता त्यांना देव आज्ञा झाली, पण ते झाल्यानंतर सुद्धा मी 1 महिना जास्तीत जास्त घरी थांबलो असेल. परत मी ग्रामपंचायतमध्ये येऊन माझी कामाचं रुटीन चालू केलं होतं. कारण माझं एक सांगणं आहे की गावातील ते जे पद आहे, सरपंच पद, हे असं कोणालाही मिळत नाही. त्याला पण मला वाटतं ना काहीतरी नशीब असेल, कारण कर्तृत्वाने सुद्धा मिळतं ना. ते कर्तृत्व तुमचं आहे म्हणून तुम्हाला ते तिसरी टर्म आहे, तुम्हाला ते पद मिळालं. कर्तृत्व तर गाव तर पाठीमागं आहेच, म्हणजे गावातील जनता माझ्या बरोबर आहे. पण ह्यावेळेस असं झालं की ड्रॉ 3 वेळा निघाले. सरपंच पदाचे ड्रॉ 3 वेळा निघाले. पहिल्यांदा ओबीसी पुरुष निघाला, दुसऱ्यांदा ओबीसी पुरुष निघाला, तिसऱ्या ड्रॉला आम्ही गेलो होतो. तिसऱ्या ड्रॉला 13 ग्रामपंचायती त्या ठिकाणी ड्रॉमध्ये येणार होत्या ओबीसी पुरुषासाठी. त्यामध्ये 12 चिठ्ठ्या निघाल्या. 12 चिठ्ठ्यांमध्ये वडगाव नव्हतं आणि
आम्ही निघालो असताना 13वी चिठ्ठी वडगावची निघाली. म्हणजे ह्याच्यामुळे मी म्हणतोय की त्याच्यासाठी नशीब पण महत्वाचं आहे. 3 टर्म तुम्ही हॅट्रिक झाली तुमची, हम्म. 3 वेळेस सरपंच पद तुम्ही भूषवलेलं आहे. हम्म. तर भारत भूषण नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 हा तुम्हाला अवॉर्ड मिळालाय. हा अवॉर्ड तो तुम्हालाच का मिळाला किंवा ह्याच्यामध्ये तुमचे कोणता क्रायटेरिया होता किंवा त्यामुळे तुम्हाला आता अवॉर्ड मिळाला? प्रेक्षकांना उत्सुकता लागली की बाबा हा पुरस्कार मिळालेला आहे, हा भारत भूषण पुरस्कार हा, तर हा कुणाला ऐरेगऱ्याला मिळत नाही, तर हा पुरस्कार मिळण्यामागचं कारण काय? कोणत्या क्रायटेरियावरती हा बेसवरती मिळाला? त्यांनी ज्यावेळेस माझी मुलाखत घेतली आणि गावातील कामं पाहिली, त्यावेळेस मुलाखत घेताना मी अंगणवाडीपासून, म्हणजे अंगणवाडीमध्ये ज्यावेळेस मी जात असतो त्यावेळेस अंगणवाड्यामध्ये सुदृढ बालक, मग सुदृढ बालक स्पर्धा आपण वडगावमध्ये घेतली. त्याच्यामध्ये मुलांना किंवा बा कोणाचं आरोग्य कमी आहे म्हणजे कुपोषित बालकांसाठी त्यांना ड्रायफ्रूट देणं, त्यांचा आहार वाढवून त्यांना सुदृढ करणं, हे देखील आपण म्हणजे त्याच्यापासून तुमची मराठी शाळा असेल, मराठी शाळांमध्ये मध्यंतरी पट कमी झाला होता, मुलं जास्त इंग्लिश मिडियमकडे वळाली होती. मग त्यासाठी प्रगती करून बाबा लोकांना इंग्लिश मिडियमच का, मग मराठी मिडियम का नाही, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची मिटिंग घेऊन बाबा अडचणी काय आहेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्याच्यामध्ये प्रगती करत करत आज शिक्षण म्हणजे मला सांगायला आनंद होतोय की दोन्ही शाळांचे जे काही अध्यक्ष असतील त्या ठिकाणी कमिट्या तयार केल्या आणि त्या कमिट्यांमधले अध्यक्ष देखील चांगल्या पद्धतीचे निवडून ते तरुणांना त्या ठिकाणी घेतल्यानंतर त्यांनी देखील त्या शाळांमध्ये लक्ष दिलं. ते कमिट्या आज सुद्धा मिटिंग घेऊन शाळेमध्ये कुठं कमी आहे मग ते आमच्यापर्यंत आणतात किंवा मी त्या मिटिंगमध्ये जात असतो. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी रविवारचा आठवडा म्हणजे बाजार स्पर्धा, आनंद बाजार, त्या आनंद बाजारला प्रोत्साहन देऊन मुलांना व्यवहार ज्ञान कसं मिळेल हे त्यांनी सुरू केलं. त्याच्यानंतर गॅदरिंग चांगल्या पद्धतीचे त्यांनी घेत चालले. दोन्ही शाळा एकत्र आल्या. शिक्षणाच्या बाबत मी मध्यंतरी मला वाटतं किंगरे माळ्याच्या पवार वस्तीच्या शाळेवरती गेलो होतो. त्यावेळेस त्या ठिकाणी एक शिक्षक उशिरा आला होता. तर ते शिक्षक उशिरा आल्यावरती मी त्याला त्या ठिकाणी पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना फोन करून त्याला त्या ठिकाणी रजा त्यावेळेसची म्हणजे बिनपगारी रजा हे काय म्हणता येईल त्याला, त्या दिवशी त्याच्या उशिरा आल्यामुळे त्याला एकदम बिनपगारी त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. हे देखील मी तुमचं बारीक बारीक लक्ष असतं शाळेवरती असेल किंवा इतर समाजातील घटकामध्ये असेल, कोणाचं दुःख असेल ते सुखादुःखामध्ये तुम्ही सामील असतात. प्रत्येकाच्या दुःखामध्ये सामील असताना तिथं काही अडचण आली असेल आणि त्यांच्या हॉस्पिटलला मध्ये काय अडचण असेल किंवा इतर कोणत्या अडचणी असतात त्यामध्ये तुम्ही सहभागी होता. तर तुम्ही कोरोनाच्या काळातली इतकी बेकार परिस्थिती होती, अक्षरशः घरातील एखादा आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलला कोण जात नव्हतं. त्याला भेटायला कुटुंबातील लोक सुद्धा जायला त्यावेळेस भीतीचं वातावरण भरपूर झालं. भीतीचं वातावरण होतं. मी त्यावेळेस दररोज सकाळी इथून बारामतीला जायचो. हॉस्पिटलमध्ये वडगाव मधले कोण कोण लोक आहेत, कुठल्या हॉस्पिटल आहे, त्यांना भेटून त्यांना आधार द्यायचो आणि संध्याकाळी येऊन मग मी घरी आंघोळ करून घरात यायचो. ही परिस्थिती मी त्यावेळेस जाणून चाललो. काही गावातील लोक माझ्याजवळ अक्षरशः मी भेटायला गेल्यावरती रडायची की बाबा आमच्या कुटुंबातलं कोण येत नाही परंतु तुम्ही त्या ठिकाणी येत आहे आणि आम्हाला म्हणजे कुठंतरी आधार देत आहे. आणि ही इथपर्यंत मी त्या कोरोना काळामध्ये लोकांच्या बरोबर राहिलो आणि मला त्याचं एक मानसिक समाधान आहे की आपण आपल्या गावातील लोकांना अशा वेळेस तरी आधार देणं गरजेचं होतं आणि ते देण्यात मी यशस्वी झालो. हा तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारानंतर गावामध्ये तुम्हाला विकास कामं असतील किंवा जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत तुमच्या बद्दल, तर तुम्ही आता इथनं पुढच्या कार्यकाळाचा काय आढावा सांगाल? काय इथनं पुढे बाबा जलजीवन योजना असेल, इतर गावाचा अंतर्गत रोड असतील, आवास योजना असतील किंवा त्याबद्दल अभ्यासिका असतील, इतर काही माहिती तुम्ही सांगाल? आता गावामध्ये गरज काय राहिलेली, तर गावामध्ये गरज आहे आपल्याला या ठिकाणी मुलांना
MPSC UPSCची तयारी करायची. मग त्यांना एक चांगल्या स्पर्धा परीक्षांमध्ये जात असताना आपल्या गावातील गरिबांची मुलं आहेत की ज्यांना त्या ठिकाणी वाचनासाठी पुस्तकं मिळत नाहीत. मग आपण त्या ठिकाणी एखाद्या वाचनालय काढणं, अभ्यासिका काढणं. आज वडगावमध्ये जाणता-राजाच्या निमित्ताने त्या ठिकाणी जितेंद्र पवार असतील, इतर जे त्यांचे चिंतामणी क्षीरसागर किंवा सहकारी असतील सगळे, ह्यांनी आज गेली मला वाटते 10 ते 15 वर्ष झालं असते, 19 वर्ष झाले जाणता राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मग विविध स्पर्धा भरवल्या. भाषणाच्या स्पर्धा घेतल्या असतील किंवा रांगोळी स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील. शिवाय त्यावेळेस व्याख्यानं ठेवली होती. व्याख्यानं म्हटले की लोकांना थोडंसं ते वेगळं वाटायचं, परंतु ते न थांबवता कंटिन्यू ठेवून लोक किती आलेत ह्याच्यापेक्षा आलेल्या लोकांना चांगलं ज्ञान कसं मिळेल ह्याच्यासाठी ती व्याख्यानं पण आपण ठेवली होती जाणता राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. जाणता राजा प्रतिष्ठानची सुरुवात मला वाटतं आम्ही सगळ्यांनी मिळून, मी देखील त्याचाच एक सभासद आहे, पण एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण एकत्र राबत असतो. या वर्षी तर 45 मंडळ एकत्र करून आपण त्या ठिकाणी जाणता राजाचा शिवजयंती महोत्सव साजरा केला. रक्तदान शिबिर केलं, 45 मंडळ गावातील एकत्र आले होते. त्यावेळेस रक्तदान शिबिर देखील चांगल्या पद्धतीने लोकांनी, मुलांनी सहकार्य केलं आपल्याला. सर्व समाज घटकाला एकत्र येऊन हा गावगाडा, गावचं नाव विकसित करण्यासाठी तालुक्यातच नव्हे देशामध्ये नाव व्हावं असं तुमचा प्रयत्नशील असतो. तर हा गावगाडा हे करत असताना गावातील होतकरू तरुण असतील किंवा इतर समाजातील तरुण असतील त्यांना काय सांगाल तुम्ही, बाबा कशा प्रकारे समाजकार्य असेल, राजकीय कार्य असेल करावं? खरं तर गावाच्या बाबत बाकीच्या गावांच्या बाबतीत वेगळा अनुभव आहे, आपल्या गावाच्या बाबत वेगळा अनुभव आहे. माझं मत असं आहे की गावाचा विकास करण्यासाठी तुम्ही स्पर्धा कशामध्ये असावी की गावात कोण किती निधी आणतोय ह्याच्यासाठी स्पर्धा पाहिजे. परंतु त्या ठिकाणी निगेटिव्ह न राहता किंवा कोणाची सत्ता असेल, कोणाचं त्या ठिकाणी प्राबल्य असेल हे न पाहता गावात तुम्ही जर निधी आणत गेला, तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने गावात, आता मी सांगलीसारख्या ठिकाणी पाहतो किंवा इतर गावांमध्ये पाहतो, जे गावाचे पुढारी ते वेगवेगळ्या पद्धतीने मला जिल्हा परिषदेमध्ये भेटत असतात आणि ते सांगत असतात मी ह्यावेळेस हे मंजूर केलं. त्यांच्याच गावातला दुसरा पुढारी भेटतो, तो म्हणतो मी गावासाठी हे यावेळेस मंजूर करून घेतलं. मग त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये ही मंडळी का नाहीत काय करत. काही जण आहेत ते गावासाठी काहीतरी मदत करत असतात, परंतु गावाचा विकास व्हावा, गावाचं नाव व्हावं, मग निधी आणता येईल. नेता एवढा आपल्यासाठी मदत करतोय, नेता इतका निधी गावासाठी देत असतो. मग आपण सगळ्यांनी मिळून जर वेगवेगळ्या पद्धतीने जर निधी आणला तर आपल्या गावाचं अजून प्रगती होऊ शकते. मला जे काय आमच्या सहकार्यांच्या बरोबर जाऊन करता आलं तेवढं मी नक्कीच केलं. सरपंच साहेब, आता शेवटचा एक प्रश्न तुम्हाला की आता महापुरुषांची जयंती ही DJ असेल किंवा इतर कोणते कार्यक्रम करून राबवले जाते, तुम्हाला त्या इतर जयंतीबाबत काय सांगणं, महापुरुषांची जयंती कशी साजरी केली पाहिजे? खरं तर गावामध्ये जे कोण महापुरुष वेगवेगळ्या समाजाचे, आपलं गाव असा सगळे समाज घटकांचा मिळून झालेला हा वडगाव आहे. या गावामध्ये मग आता त्याच सांगतो की सभा मंडप प्रत्येक समाजासाठी व्हावेत. जो समाज मोठे, मग त्या ठिकाणी तुमचा रामोस समाज असेल, हरिजन समाज असेल, मातंग समाज असेल, या सगळ्यांना सभा मंडप मंजूर व्हावेत. का तर त्या गोरगरिबांचे त्या ठिकाणी कुठले तरी उत्सव त्या ठिकाणी करता येतील. पण ते उत्सव करत असताना माझा पूर्ण विरोध डीजेला आहे. डीजे न करता तुम्ही समाजातील लोकांना एकत्र घेऊन त्यांना काहीतरी प्रबोधन करा. प्रबोधनासाठी तुम्ही लेक्चर ठेवा. ज्या समाजातील म्हणजे जे महापुरुष आहेत त्यांनी जे काही कार्य केले त्याच्यातील थोडंसं तरी तुम्ही कार्य पुढे आणावं आणि ते गावासाठी उपयोगी होईल. समाज जागृत झाला पाहिजे, अशासाठी तुम्ही समाजाला जागृत करा. अशा प्रकारे कुठले सण उत्सव असतील किंवा समाजाचे हे असतील ते समाज DJ न लावता एक पारंपरिक पद्धतीने त्या महापुरुषांची जयंती जर करताना त्या महापुरुषांचा आदर्श घ्यावा असं सरपंचांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे उत्सव साजरे झाले पाहिजेत.
महापुरुष जयंती अशा प्रकारे साजरी झाली पाहिजे. त्यांचा विचार आपल्या डोक्यामध्ये घ्यायला पाहिजे. आचार विचार त्यांच्या चालले पाहिजे, ज्यावरती आपली समाज व्यवस्था चाललेली असते, असं सांगणं आहे. आता ह्याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. लोकांना आपल्या गावातील जवळ 70% मजूर आहेत आणि ह्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आजीदादांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाण्याची योजना आणली. चांगलं पाणी लोकांना जर मिळालं तर ते पोटाचे विकार त्याच्यामुळे वाढत असतात, ते कमी होतील. मग ते पोटाचे विकार कमी होतील. दुसरा विषय असा आहे की गावातले रस्ते किंवा सांडपाणी व्यवस्थापन केलं. आज लोकांची प्रतिक्रिया अशी की डासांचं प्रमाण आपल्या गावामध्ये कमी होत चाललंय. त्यामुळे आजाराचं प्रमाण त्याच्यामुळं जे काय व्हायरल इन्फेक्शन असतात ते त्याच्यामुळं कमी होत चाललंय. मग दवाखान्याचा प्रश्न, ग्रामीण रुग्णालय गावामध्ये झालं पाहिजे. ह्याच्यासाठी गेली 5 वर्ष आपण दादांच्या पाठीमागे की आपल्याला त्या ठिकाणी गावात आम्हाला ग्रामीण रुग्णालय मिळवून द्या. मध्यंतरी आपण मुलांसाठी क्रीडांगण व्हावं म्हणून इरिगेशनची जी काही 7-8 एकर जागा आहे त्यातली 2 एकर जागा आम्हाला दादा तुम्ही मुलांना खेळण्यासाठी, मग त्या ठिकाणी आपण क्रीडांगण करण्याचं आपलं प्लॅनिंग आहे. मग ते क्रीडांगण झालं तर मुलांना बाबा मोबाईलपेक्षा खेळण्यात रस वाढेल आणि ते मुलं त्या ठिकाणी क्रीडांगणाच्या माध्यमातून शरीरयष्टी पण चांगली राहू शकते आणि खेळामध्ये ते पुढे जाऊ शकतात. म्हणून दादांच्याकडे आपण मागणी केली की इरिगेशनची जागा आम्हाला क्रीडांगणासाठी मिळावी. अनेक उपक्रम, अनेक योजनांमध्ये आपण या ठिकाणी गावामध्ये काम करतोय. सांडपाणी व्यवस्थापन असेल, ग्रामीण रुग्णालय असेल किंवा या ठिकाणी तालीम चांगल्या पद्धतीची आपण गावामध्ये केलेली आहे. त्या तालमीच्या माध्यमातून मुलांनी एक चांगलं तब्येतीसाठी किंवा आपलं निरोगी आरोग्य राहावं आणि आजचं युवा पिढी ही निरोगी राहावी. अशाच प्रकारे आपण वेगवेगळी वडगाव निंबाळकर मधील माहिती घेणार आहोत. वडगाव मधील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शेतकरी, इतर सगळ्या घटकामधून सगळ्या समाजाला एकत्र घेऊन समाजकार्य असेल किंवा गावचा विकास असेल असं कर्तृत्व सरपंचांचं असतं. अशाच प्रकारे वेगवेगळ्या गाव विकासातील माहिती आपण तुम्हाला देत राहणार आहोत. या पुरस्कारानिमित्त सरपंचांची आपण थोडीशी बातचीत केली. पुढील भागामध्ये आपण इतरही माहिती घेणार आहोत. धन्यवाद. सरपंच साहेब, तुम्ही आलात, तुम्ही पुरस्काराबद्दल माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तसेच पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन. भारत भूषण नॅशनल एक्सलंट अवॉर्ड 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून तो सरपंच पुरस्कार वडगावचे विद्यमान सरपंच आदरणीय सुनीलजी ढोले यांना मिळालेला आहे. त्याबद्दल मोरे क्रांती महासंघाच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं अभिनंदन. त्यांचं आम्ही अभिनंदन करण्यासाठीच खास आलेलो आहे आणि पूर्ण त्यांना आतापर्यंत वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यात हा त्यांच्या म्हणजे काय शिरपाय म्हणजे काय म्हणतात, हा पण मानाचा एक पुरस्कार आहे आणि त्यांनी आतापर्यंत वडगाव निंबाळकर या गावासाठी भरपूर प्रमाणात काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि आतापर्यंत भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्यामुळं मोरे क्रांती महासंघ आणि आमच्या वेटरनरी डॉक्टरांच्या संघटनेतर्फे त्यांचं हार्दिक असं अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. निंबाळकरचा ग्रामस्थ म्हणून मला एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावचे सरपंच श्री सुनीलजी ढोले सर यांना बारामती तालुक्यातून आमचं वडगाव निंबाळकर गाव त्यांच्या कामाच्या याच्याखाली आज नवी दिल्लीत त्यांना एक भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल मला एक अभिमान वाटतो आणि त्यांच्या कामाचा लेखाजोखा या सन्मानाने प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद. त्याबद्दल त्यांचे वडगावच्या वतीने मनापासून अभिनंदन. निंबाळकरचे सरपंच श्री सुनीलजी ढोले यांना भारत भूषण हा पुरस्कार बारामती तालुक्यातील पहिले सरपंच असतील त्यांना हा पुरस्कार नवी दिल्ली इथे भेटलेला आहे. त्याबद्दल त्यांचं वडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने आभार मानत आहे. धन्यवाद.